ठाणे पालिकेसाठी मनसेच्या गोटात वेगवान हालचाली सध्या सुरू आहेत। अविनाश जाधव यांनी शिवतीर्थ इथून एबी फॉर्म घेतलेले आहेत। उद्या रात्री ठाण्यामधील उमेदवारांना हे एबी फॉर्म देण्यात येतील अशी माहिती मिळते। मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी स्वतः या संदर्भातली माहिती दिली। तर ठाणे पालिकेसाठी आता मनसेच्या गोटात वेगवान हालचाली सध्या सुरू आहेत। अविनाश जाधव यांनी शिवतीर्थ निवासस्थानामधून एबी फॉर्म घेतल्याची माहिती मिळते आणि उद्या रात्री ठाण्यामधील उमेदवारांना हे फॉर्मचं वाटप केलं जाईल अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच सगळी गुप्तता या प्रक्रियेमध्ये राखली जातीये। अजूनही यादीची घोषणा करण्यात आलेली नाहीये। असं असताना आता अविनाश जाधव यांनी शिवतीर्थ इथून एबी फॉर्म घेतलेले आहेत आणि उद्या रात्री ठाण्यामधील उमेदवारांना हे फॉर्म दिले जातील। मनसे नेते अविनाश जाधव यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आहे। एकीकडे ठाकरे बंधूंची युती झालेली असतानाच दुसरीकडे अजूनही काही जागांचं वाटप आणि त्याचा तिढा हा कायम आहे। मात्र असं असलं तरी सुद्धा ठाणे पालिकेसाठी मनसेकडून आता वेगवान हालचालींना आपण पाहतोय प्रक्रियेला वेग आलेला आहे। ऋतिक गणेकवार आपल्यासोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ऋतिक, आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। त्यांनी शिवतीर्थ इथून एबी फॉर्म घेतलेत आणि उद्या वाटप केलं जाईल असंही सांगितलं जात आहे। एकंदरीत काय घडामोड? आपण बघतोय की शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंचं निवासस्थान आहे। दिवसभर जे आहेत घडामोडी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। वेगवेगळ्या महानगरपालिकांचे जे नेते आहेत ते या ठिकाणी शिवतीर्थ येथे दाखल झालेले आहेत। तर आपल्या नगरपालिकेसंदर्भात ज्या काही वाटाघाटी आहेत त्या चर्चा सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सकाळपासूनच मुंबई महापालिका असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे महापालिका असेल, नवी मुंबई असेल, नवी मुंबईचे गजानन काळे हे देखील शिवतीर्थ या निवासस्थानी आलेले होते। त्यामध्ये विशेष म्हणजे अविनाश जाधव यांनी ही माहिती दिलेली आहे की मी आता एबी फॉर्म घेऊन जातो आणि उद्यापर्यंत हे एबी फॉर्म जे आहेत ते देणार असल्याची माहिती जी आहे ती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। उद्या ठाण्यातील जे उमेदवार आहे त्यांना एबी फॉर्म जे आहे ते दिले जाणार आहेत। आपण बघतोय की मनसे पक्ष किंवा शिवसेना पक्षाकडून अद्याप देखील आपली यादी कोणती जी आहे ती जाहीर केलेली नाहीये। उमेदवाराला परस्पर हे एबी फॉर्म दिले जातील आणि नंतर जो प्रचार जो आहे तो सुरू होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तसेच विरार वसईमध्ये देखील मनसे जी आहे ती लढत असल्याचं पाहायला मिळते आणि भव्य जे आहे बहुजन विकास आघाडी त्यांच्यासोबत आघाडी करत असल्याची जी माहिती आहे ती अविनाश जाधव यांनी दिली असल्याची आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चित, त्यामुळे उमेदवार नेमके कोण असणार याची उत्सुकता कायम असतानाच आता ठाण्यामधून कुणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।